आज आपण पाडव्यासाठी श्रीखंड आणि पुरी बनवणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. अर्धा किलो दही घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण एका बाउलवरती चाळणी ठेवूयात आणि त्यावरती एक सुती कापड टाकून घेऊ. आपण जे दही घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये ओतून घेऊयात आणि ह्याला आपण घट्ट बांधून ठेवून साधारणतः एक 4 ते 5 तास ठेवून देऊयात, जेणेकरून यातलं पूर्ण पाणी निथळून जाईल. त्यावरती आपण एक जड वस्तू ठेवून देऊया. दह्यामधलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे. आता आपण ह्याला फेटून घेऊया. आता यामध्ये अर्धा वाटी पिठी साखर ॲड करून घेऊ. त्यानंतर पाव चमचा वेलची पूड आणि हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. आणि मला केशर फ्लेवर हवा आहे, म्हणून मी दुधामध्ये काही केशर भिजत घातलं होतं. आता आपण हे यामध्ये ॲड करून घेऊ. पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे. याला आपण एका कंटेनरमध्ये काढू आणि फ्रीजमध्ये साधारणतः 5 ते 6 तासांसाठी सेट व्हायला ठेवून देऊयात. आपलं श्रीखंड व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले. त्यामध्ये पाव चमचा साखर टाकले आणि थोडंसं तेल, साधारणतः 1 ते 2 चमचे. आणि हे आपल्याला सर्व मिक्स करून त्याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. आपली कणिक मळून झालेली आहे. आता ह्याला आपण साधारणतः 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवूयात. वीस मिनिटं झालेली आहेत. आपलं पीठ व्यवस्थित भिजले. आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात. मी एक छोट्या आकाराचा गोळा घेतलेला आहे. आता आपण त्याची पुरी लाटून घेऊयात. अशा प्रकारे आपण अजून बाकीच्या पुऱ्या करून घेऊयात. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये पुरी तळून घेऊयात. दोन्ही साईडने पुरी व्यवस्थित तळली गेली की आपण तिला प्लेटमध्ये काढून घेऊ. आपल्या पुऱ्या तयार आहेत.